गुड मॉर्निंग। ये थर्ड ईयर का आज का हमारा दूसरा पीरियड है और इस पीरियड में हम मौलाना अबुल कलाम आज़ाद के बारे में जो है चर्चा करने जा रहे हैं। मौलाना अबुल कलाम आज़ाद के बारे में हमने इससे पहले जो आज़ादी की लड़ाई में जो उनका पार्टिसिपेशन था या फिर देश के बारे में जो पॉलिटिकल पार्टिसिपेशन है उसके बारे में हमने चर्चा की। उनका हाफिज़ा यानी कि उनकी मेमोरी बहुत स्ट्रांग थी। अब देखते हैं कि परकीय सत्ता यानी कि ब्रिटिश हुकूमत के साथ उन्होंने क्या सलूक किया या क्या बर्ताव किया, यानी कि परकीय सत्तेशी लढा जिसे हम कहेंगे। परकीय सत्तेशी लढा देताना मौलाना अबुल कलाम आझाद यांनी इस्लाम धर्मानुसार ईश्वरी सत्ता हीच एकमेव सर्वश्रेष्ठ सत्ता आहे असा त्यांचा विचार होता। मुस्लिमांनी केवळ ईश्वरी सत्तेलाच शरण गेले पाहिजे, कारण कोणत्याही परकीय सत्तेसमोर शरणागती करणे इस्लामला मंजूर नाही। मुसलमानों ने जो है तो एक अल्लाह की इबादत करना या ईश्वर की इबादत करना, उसके शरण में जाना, यही उसका जो है तो कर्तव्य है। किसी की ग़ुलामी करना या किसी दूसरों की ग़ुलामी करना ये उन्हें क़तई गवारा नहीं था। आज तो हर कोई मुसलमानों को अपना ग़ुलाम बनाने की फिराक में है। उसके बाद भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सहभागी व्हावे, इस्लाम धर्मानुसार परकीय सत्तेची गुलामगिरी करणे मृत्यूपेक्षाही वाईट आहे, म्हणून परकीय सत्तेशी लढा द्यावा व लढा देत असताना घरदार सोडावे लागले तरी चालेल, परंतु परकीय सत्तेशी कधीही तडजोड करू नये। अपनी जान, अपना माल, अपना घरदार सब कुछ भी अगर त्याग किया जाए या छोड़ दिया जाए तब भी चलेगा, लेकिन दूसरों की ग़ुलामी करना उन्हें क़तई गवारा नहीं था। उसके बाद का मुद्दा देखते हैं कि गांधीजीचा प्रभाव व काँग्रेसमध्ये सहभाग। 1920 हे वर्ष खऱ्या अर्थाने त्यांच्या कार्याला व्यापक क्षेत्र म्हणून मिळवून देणारे ठरले, कारण त्याच वर्षी त्यांची व गांधीजींची भेट झाली। गांधीजींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या स्वातंत्र्य लढ्याने आझाद प्रभावित झाले व त्यांनी काँग्रेसमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला। गांधी जी के काम को देखकर मौलाना अबुल कलाम आज़ाद जो है तो बहुत ज़्यादा प्रभावित हुए, बहुत मुतासिर हुए और उन्होंने कांग्रेस में पार्टिसिपेशन करने का जो है तो इरादा कर लिया। उसके बाद देखते हैं कि राष्ट्रीय मुस्लिम पक्षाचे नेतृत्व, नेशनल लेवल पर जो है तो मुसलमानों की रहनुमाई करना, ये उन्हें बहुत अच्छा लगा। इसलिए जो है तो उन्होंने खिलाफत चळवळ में जो है तो पार्टिसिपेशन भी किया। खिलाफत चळवळीच्या मागण्या मान्य करीत नसतील तर मुस्लिमांनी सरकारशी असणारे सर्व प्रकारचे संबंध तोडून टाकावे असे आव्हान आझादांनी मुस्लिमांना केले। मौलाना आझाद हे अल्पावधीतच एक काँग्रेसचे नेते बनले। 1929 मध्ये काँग्रेस अंतर्गत राष्ट्रीय मुस्लिम पक्ष नावाचा गट स्थापन करण्यात आला। त्याचे अध्यक्ष मौलाना अबुल कलाम आझाद होते। लीगच्या जमातवादी राजकारणाला या गटाचा विरोध होता। देशातील सर्व धार्मिक गटांचे मिळून एक राष्ट्र असेल या कल्पनेचा पुरस्कार या गटाने केला। उसके बाद है काँग्रेस मधील भूमिका। काँग्रेस में उनकी क्या भूमिका थी? 1930च्या सविनय कायदेभंग चळवळीत भाग घेतल्यामुळे त्यांना कारावासही भोगावा लागला। 1942चे भारत छोडो आंदोलन सुरू करण्याचे काँग्रेसने जाहीर केले, तेव्हा इतर नेत्याबरोबर आझादांनी सरकारने तुरुंगात ठेवले। त्यांच्या सुटकेनंतर 1945 मध्ये झालेल्या शिमला परिषदेत भाग घेऊन काँग्रेसची भूमिका परिषदेसमोर मांडली। 1946 मध्ये कॅबिनेट मिशनसमोर त्यांनी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली। यानंतर हिंदू मुस्लिम ऐक्याचा पुरस्कार, हिंदू मुसलमानों की एकता या एकात्मता का पुरस्कार जो है तो मौलाना अबुल कलाम आज़ाद ने किया। यहाँ पर हम देख सकते हैं कि स्वातंत्र्य लढ्यात सहभागाचे जे आव्हान होते त्यामध्ये ब्रिटिशांच्या पोळा व जोळा
खोळा किंवा राज करा या नीतीला बळी न पडता सर्व धर्मियांनी स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाले पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. इस्लाम धर्मावर त्यांची श्रद्धा होती. इस्लाम धर्माच्या प्रेम, करुणा आणि बंधुत्वाची शिकवणुकीचा ठसा त्यांच्या मनावर उमटला होता. म्हणून त्यांनी हिंदू मुस्लिम ऐक्याचा जो पुरस्कार आहे त्याचे समर्थन केले आणि राष्ट्रीयत्वाचे आव्हान हा एक मुद्दा आहे. राष्ट्रीयत्वाचे म्हणजे राष्ट्रवादाची जी भूमिका आहे त्याबद्दल राष्ट्रीयत्वाचे आव्हान त्यांनी सर्व मुस्लिम धर्मांना आणि हिंदूंना देखील केलेले आपल्याला इथे दिसून येते. मौलाना आझादांच्या मते 1000 वर्षांच्या इतिहासातील हिंदू मुस्लिमांच्या सामूहिक प्रयत्नांनी भारताला समृद्ध बनवले आहे. आपली भाषा, संस्कृती, वाङ्मय, कला व परंपरा या सर्वावर हिंदू मुस्लिम दोघांच्याही प्रयत्नांची छाप आहे. 1000 वर्षापेक्षा जास्त काळ दोन्ही समाज एकत्र राहिले आहेत. म्हणून आपले राष्ट्रीयत्व एकच आहे असा त्यांचा विचार होता. धार्मिक सद्भावनेचे देखील त्यांनी आव्हान केलेले आहे. धार्मिक सद्भावना म्हणजे आझाद म्हणतात की एक भारतीय मुस्लिम म्हणून संपूर्ण भारत देश हा माझा देश आहे हे मानण्याचा आणि या देशाच्या राजकीय व आर्थिक जीवनास आकार देण्याच्या कार्यात सहभागी होण्याचा माझा अधिकार एक क्षण देखील मी सोडून देऊ शकत नाही. भारताला अधूनमधून होणाऱ्या दंगलींनी आझाद अस्वस्थ होत असत. त्यासाठी आझादांनी पुढाकार घेऊन विविध धर्मियांमध्ये सद्भावना वाढवण्यासाठी 1924 मध्ये एकता परिषद भरवली होती. मानवहिताचा विचार देखील इथे केलेला आहे. यामध्ये मानवहिताच्या विचारामध्ये मौलाना अबुल कलाम आझाद यांनी असे म्हटले की स्वराज्य आणि हिंदू मुस्लिम ऐक्य यापैकी एकाची निवड करायची झाल्यास मी हिंदू मुस्लिम ऐक्याची निवड करीन. मानवहिताचा विचार करीत असताना मौलाना अबुल कलाम आझादांनी आपले विचार असे स्पष्ट केले की जर मानवहिताचा विचार माझ्यासमोर आला तर मी हिंदू मुस्लिमांचे ऐक्य या विचाराचे समर्थन करेल. समाजामध्ये जी ब्रिटिशांनी निर्माण केलेली कूट होती त्याचं समर्थन त्यांनी कधीही केलेलं नाही. म्हणून समाजामध्ये सुख आणि समाधान निर्माण होण्यासाठी आणि राष्ट्राला एक बनविण्यासाठी मौलाना अबुल कलाम आझाद यांनी अथक प्रयत्न केलेले आपल्याला इथे दिसून येतात. म्हणून असे म्हटले जातात की मौलाना अबुल कलाम आझाद हे हिंदू मुस्लिमांचे समर्थक होते, ऐक्याचे समर्थक होते. त्यांनी देशहित, राष्ट्रहित आणि मानवहित यासाठी संघर्ष केले. गांधीजी सोबत मिळून ब्रिटिशांचा त्यांनी विरोध केला, प्रत्येक कायद्याला विरोध केला, प्रत्येक चळवळीमध्ये त्यांनी सहभाग घेतला. अशा प्रकारे मौलाना अबुल कलाम आझाद यांची कारकिर्दी इथे आपल्याला दिसून येते. धन्यवाद.